मित्रांनो, पैसा पैसा म्हणलं तर तुमच्या पुढे एकच दृश्य येते. पैसा मेहनत केल्याशिवाय कमवता येत नाही आणि खूप मेहनत करावं लागते. एक तर काम करावं लागते, शेतात काम करावं लागते, कुठंतरी इंडस्ट्रीमध्ये काम करावं लागते, मोठ्या मोठ्या फॅक्टरीमध्ये काम करावं लागतात, तेव्हाच पैसा येते. दुसरं म्हणजे एक तर चांगला अभ्यास करून चांगलं एज्युकेशन घेऊन कुठंतरी नोकरीला लागून पैसा येते, गव्हर्मेंट जॉबच्या थ्रू पैसा येते. आणि दुसरं म्हणजे कुठंतरी काहीतरी हार्डवर्क करावं लागते पैशासाठी. हे आपल्याला मिडल क्लास आणि पुअर लोकांना शिकवलं जाते की पैशासाठी अफाट मेहनत करावं लागते. पैसा कमवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी पैसा कमवणं ही सोपी गोष्ट नाही, पैशासाठी घाम गाळायला लागते. हे पुअर आणि मिडल क्लास लोकांना शिकवलं जाते. मात्र थोडा विचार केला आहे का, श्रीमंत माणसं आपल्या लेकराला काय शिकवण देतात, त्यांचा माइंडसेट कशा प्रकारचा असते, थोडंसं कोण्या एखाद्या रिच माणसाला तुम्ही लक्ष द्या. ते कधीच म्हणणार नाही की मेहनत करूनच पैसा येते. ते वेगळीच त्यांची मेंटॅलिटी असते. मात्र आपल्या एज्युकेशन सिस्टमनं आपल्याला शिकवलंच नाही की पैसा कसा अर्न करायचा. हाऊ टू अर्न मनी असा टॉपिक आपल्याला शिकवलाच नाही आणि कोणत्या सिलेबसमध्ये हा टॉपिक नव्हता. तुम्हाला माहीत असेल होता का? फक्त उगी फालतूगिरी त्या सिलेबसमध्ये होती, जी की कुठंच जीवनामध्ये कामी आलं नाही तुम्हाला. आणि मला कुठंच 1 रुपयाची कमाई झाली नाही त्या सिलेबसनं. मॅथमध्ये असं काही शिकवलं आहे का की असा असा एवढा एवढा पैसा इन्व्हेस्ट करून एवढा तुम्ही पैसा त्याच्यातून काढू शकता, असं मॅथमध्ये शिकवलं नाही. इकॉनॉमीमध्ये फक्त आपल्याला इकॉनॉमी शिकवतात, कशाप्रकारे पैसा काम करते सिस्टममध्ये हे शिकवतात, कशाप्रकारे महागाई कमी होते, कशाप्रकारे इन्फ्लुएन्स महागाई वाढते, हे त्याच्यामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. मात्र ॲक्च्युली लहानपणापासून जर हे केलं ना, तर म्हणजे गव्हर्मेंट सेक्टरमध्ये म्हणालो, गव्हर्मेंट स्कूलमध्ये 12वीपर्यंत तुम्हाला म्हणजे नॉर्मली जर मिडल क्लास पुअर लोक बघितले ना, तर इनफ आहे, 12वीपर्यंत शिक्षण इनफ आहे. तुम्ही राहत असाल अशा फॅसिलिटीच्या एरियामध्ये, तिथं तुम्हाला भेटत असेल शिक्षण. मात्र अशा काही एरियामध्ये 12वीपर्यंतच शिक्षण इनफ आहे, तेवढ्यातच शिकवलं जातं. बाकी दुसरं म्हणजे की मग पुढे जाऊन तुम्हाला अकाउंट असा सब्जेक्ट येते, तिथं 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 पैसा म्हणजे हाऊ टू अर्न मनी तिथं टॉपिक येते. ते गणिताच्या थ्रू त्याच्यात पैसा कसा कुठं इन्व्हेस्ट करायचं ते पुढे कळते. पुढे डिग्र्या करावं लागतात. पण त्याच्या आधी इकडं या बेसिक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काही शिकवतात का? पैसा कसा कमवायचा, पैसा कुठं जर तुमच्याजवळ असला तर कुठं कमवायचा, शिकवलं जाते का? म्हणून हे आहे की गरिबाजवळ पैसा कमी आहे. एज्युकेटेड नॉर्मली जे एज्युकेशन घेतलं ना त्याच्याजवळ पैसा नाही. पैसा आला तरी ते मोजमस्तीमध्ये घालतात. मात्र एक माइंडसेट श्रीमंत माणसाचं कसं असते, रिच माणसाचं माइंडसेट कसं असते, त्याच्याजवळ थोडा जरी पैसा आला ना, ते फॅसिलिटीमध्ये कमी राहील, पण ते जिथं होईल तिथं इन्व्हेस्ट करेल. आणि त्याला काही नॅचरली म्हणजे काय स्कूल वगैरे म्हणून शिकवलं जात नाही. ते पिढ्याने पिढ्या त्याची पिढी पुढच्या पिढीला सांगते, पुढची पिढी त्या पुढच्या पिढीला सांगते. मात्र आपल्या इकडं आपल्या ग्रामीण भागात झालं, आपल्या पुअर फॅमिली मिडल क्लास फॅमिलीमध्ये झालं, तर एक डेफिनेशन सांगली जाते, ते म्हणजे पैसा फक्त मेहनतीनंच कमवला जाते. मेहनत जर होत नसेल तर नोकरीला लाग, नोकरीच्या थ्रू फक्त पैसा कमवला जाते. मात्र त्याचं स्ट्रक्चर पूर्णपणे तसं नाही. पैसा मल्टिपल सेक्टरमध्ये कमवता येते. जर तुमच्याजवळ किमान एवढा पैसा असेल ज्यात तुम्ही बिझनेस करू शकता, ते थोडा माइंडसेट जागेवर ठेवून, थोडा थिंकिंग प्रोसेस यूज करून, इंटेलिजंट वापरून थोडंसं जर चांगल्या सेक्टरमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला तर तेच पैसा आपल्याला 3 पट देते. त्याला रिइन्व्हेस्ट म्हणतात. म्हणजे त्याला ॲसेट आणि एलिजिबिलिटी म्हणतात. मात्र ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. ॲसेट काय असते, कशाप्रकारे काम करते, ते काय असते, त्याच्यावर काय इफेक्ट असतात, कसं करतात, काय नाही, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. ते मोठा मेजर टॉपिक होईल. आता तुम्ही म्हणशाल की हे मी याचं काय ऐकू, हे तर फालतूगिरी दिसायली बॅकग्राऊंडला. तर मी सांगतो थोडंसं. हे यूट्यूब चॅनल मध्ये व्हिडिओ नव्हते, तर मी 2-4 पुस्तकं रिसेंटली मागच्या महिन्यामध्ये रीड करत आलो. तर मला त्याचं नाही का एक डेफिनेशन कळाली की पैसा नाही माझ्याकडे, जेव्हा आला तेव्हा इन्व्हेस्ट करायला पुरवते, मात्र आता सध्या नाही. तुमच्याजवळ पैसा आला तर तुम्ही असं फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा बघितलं तर बरं राहील. इकॉनॉमिक्स टर्म्स असतात काही. पैसा असाच मिळत नाही. पैसा थोडं टॅलेंटने इन्व्हेस्ट करायचा असतो. तुम्ही श्रीमंत माणसाकडे थोडंसं लक्ष द्या. ते म्हणजे ते पूर्णतः असं काम करत नाहीत, कामाला जात नाही, साईड वर्क करत नाहीत, काय नाही. तर पैसा कुठून येते? अंबानीकडे बघा. ते काय अंबानी काम करते का? त्यानं कसा पैसा कमवला असेल? छोट्यापासून एवढा मोठा रिच माणूस झाला. अंबानी झालं, बिल गेट्स झालं, मायक्रोसॉफ्टचा ओनर बघा, CEO बघा, सीईओ सत्यानंद देला. किती श्रीमंत रिच माणसं आहेत.
तर मग हे काय उगी मेहनत करतात का, घाम गाळतात का त्याच्यामध्ये? ते मल्टिपल बिझनेस करतात. म्हणजे त्याचं एकच नसते, एक सॉफ्टवेअर कंपनी ऐवजी नाही. आता बॉलिवूड पकडा ना तुम्ही, बॉलिवूडमधले थोडी ना पिक्चर म्हणजे त्याचे मूवीज, एक पिक्चर भेटला तेच काढून. कोण्या माणसाला 2-3 पिक्चर भेटलेले ते अफाट श्रीमंत आहात बॉलिवूडमध्ये. साऊथमध्ये 2-3 पिक्चर भेटलेले अफाट श्रीमंत आहात. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे त्यांनी जे पैसा कमवला ते इन्व्हेस्ट कसा करतात. ते इन्व्हेस्ट त्याच्या इंटेलिजंटनं करतात. बाकी आपण तर मिडल क्लास लोक, थोडा जरी पैसा असला ना इन्व्हेस्ट करू शकतो, बस त्याच्यात थोडाही पैसा नसला तर मग काही इलाज नाही मेहनतीशिवाय. बाकी मेहनतच करावं लागते सरासरी. आणि गरीब मिडल क्लास माणसाला तर मेहनतीशिवाय पर्याय नाही, अफाट मेहनत करावं लागते. असा थोडासा पैसा असला तर चांगला इन्व्हेस्ट केला तर मग त्याच्यातून तेच पैसा म्हणजे आपल्याला आपण पैशासाठी काम करायचं नसते, पैशाला कामासाठी लावायचं असते. ते आपण नेक्स्ट 2-4 व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल. तर याच्यामध्ये मी फर्स्ट व्हिडिओ इंट्रोच टाकला होता की हाऊ टू अर्न मनी. फक्त आपल्याला स्कूलमध्ये शिकवलं जाते स्पेंड मनी केअरलेसली, स्पेंड वेस्ट मनी केअरलेसली. वेस्ट मनी कसा करायचा हे शिकवलं जाते बस. बाकी डेफिनेशन तर शिकवली जात नाही आपल्या एज्युकेशन सेक्टरमध्ये हाऊ टू अर्न मनी, हे की नाही. अरे त्याच्यामागे थोडंसं नाही का टॅलेंट, पैसा जर असला ना, मल्टिपल व्हिडिओ बघू नका, मल्टिपल बुक्स रीड करा, तुम्हाला सगळी डेफिनेशन कळून जाते की पैसा ॲक्च्युली कमवतात कसं. हाऊ टू अर्न मनी याची सगळी डेफिनेशन तुम्हाला स्ट्रक्चरच समजून जाते. हातावर मल्टिपल्स बुक्स आता ते रीड केलं ना सगळं समजून जाते. तर मग मीच हाऊच की सांगायला, जर माझं समजत नसेल, माझं गलत वाटत असेल तर यू डोंट लाईक मी, म्हणजे लाईक करू नका, काहीच जरूरत नाही. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपली सिस्टम आपल्याला खरंच पैसा म्हणजे बनवायचं शिकवते का, आपण जिथं राहतो तिथं खरंच आपल्याला पैसा बनवायचं शिकवतात का, ते माइंडसेट आपल्यामध्ये आहे का, हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा. नमस्कार मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्याचा फायदा काय, कनेक्ट राहशाल. असं फालतूच चॅनलला सबस्क्राईब करण्यापेक्षा करून ठेवलेलं बरं. नमस्कार मित्रांनो.